मूर्ती नदीतून मिळाली. शोधायला येऊ नको हरवलं तर. इकडे पण गाणं चालू होणार आहेत. पळतो इथून. इंग्लिश आणि मराठीचे दोघांचे वांदे आहेत आपले. शुभ सकाळ मित्रांनो. आज मी आईबाबांसोबत जातो आहे कुठेतरी. मी सांगणार नाही आता कुठे जातो आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना माहिती आहे मी जातो आहे कुठे जाऊन त्यांनी पण बघा. हे मी खूप वेळा बघितलं. असं का ठेवलं आहे देव? नदीत भेटले. नदीत? हा देव कसा काय? पूल बांधताना त्या लोकांनी बांधलं आहे. कुठे गणपतीची मूर्ती आहे ती. मूर्ती नदीतून मिळाली. काय बोलताय? हां, असं रिक्षांवरती नावं काय आहेत म्हणजे ही नवलाई, वडसाई, अजून रवळनाथ आणि हे काय ते आपलं कुठलं तर वीरभद्र असं का नाव आहे? की एक एक गावात असतात ना त्यांच्या माणसं, ती माणसं चालवतात ना. हां, त्यांच्या रिक्षांची नावं ती राहतात तिथला पत्ता येतो. हां, नाव आहे. गाडीचं नाव हां म्हणजे ती गाडी तिकडेच जाते काय? हां त्याचे दुसरीकडे नाही जात? जाते दुसरीकडे. हां. आता पाचल आहेत ना. हां हां पाचल बसून आपल्याला कुठे पण येऊ शकते. हां हां. गाडीचं काम तेच आहे ना. हां हां रिक्षांचं. मी म्हटलं प्रत्येक वाडीच्या गाड्या आहेत की काय? हां, प्रत्येक वाडीचेच आहेत त्या. वडसाई देवचे मंदिर म्हणजे मोठं. हां हां त्याच्या वरच्या बाजूला घरं भरपूर आहे. तिकडल्या आहेत गाड्या. देवळाच्या सामने त्या ह्या साईडला आहेत, तिकडल्या गाड्या आहेत. हां वडसाईच्या ते राहतात तिकडल्या रिक्षा आहेत रे. हां म्हणजे फक्त नावं लिहिले. जातात कुठे पण ना? कुठे पण जातात. हां अच्छा असं. मी म्हटलं त्याच वाडीत जातात की काय कुठे पण पाचलवरून? जातात, कुठे पण जातात. हां आपल्याला लांब लांब जायचं असलं तरी जातात ती लोकं. अच्छा. आता पण आपल्याला हां जास्त पैसे घेतात? जास्ती पैसे घेतात. अच्छा म्हणजे वाडीतली जर गाडी असली तर कमी पैसे? नाही, तेवढेच पैसे घेणार. हां मग मी आलो मुंबईवरून आलो. मी बाबांना बोलत होतं ना नवलाई आहे रिक्षा. मग बाबा बोलले जास्त पैसे घेतले तर. जास्ती पैसे घेतात. एकटा माणूस दिसला ना हां. की जास्ती पैसे घेतात. आता हे पण 7-8 माणसं गेलो असलो ना वरच्या आपल्या ह्याच्या बागवाडीमध्ये, हां, हां. 30-30 रुपये घेतात. अच्छा हां, नाहीतर मग जास्ती पैसे घेतात. 150 रुपये घेतात एका माणसाचे. असं आहे. आता आपण पलीकडे उतरलो ना ह्याच्यावरती मांडावरती होळीच्या, हां. तर तिथून आपल्याला 100 रुपये आहे हो. आतमध्ये जायला. मला वाटलं की प्रत्येक वाडीची अशी एक गाडी आहे म्हणजे ते कमी पैसे घेतात बाकीचे जास्त घेतात. म्हणजे एक माणूस असला तर जास्त पैसे घेतात. 150 रुपये. अच्छा. आई शपथ मित्रांनो हे बघा किती मसाले आहेत. ह्यातले तर अर्धे मी बघितलं पण नसेल. हे काय ते मला पण नाही माहिती ते काय काय माहिती. ते मसाला वगैरे याच्यासाठी लागतात. चल चल. अरे असं का पकडलंय तिला? सोड सोड सोड. ती स्वतःच घाबरली. नको सोडून दे तिला. जा बाय पळ लवकर. पळ पळ पळ. हा आला पळ तू. जातोय मी. हरवलं तर शोधायला येऊ नकोस. हा शोधायला येऊ नकोस हरवलं तर. असंच. शुभ संध्याकाळ मित्रांनो. मला सांगायचं होतं की ही जी मार्केटची आत्ता मी काढलेली व्हिडिओ आहे ती मी अर्धी का दाखवल्याचा प्रश्न आहे की मी ही मार्केट पूर्ण फिरवून झालो आहे. तर मग ती जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर मग मी आय बटनवरती ती व्हिडिओची लिंक देईन. ती क्लिक करून तुम्ही बघा. व्हिडिओ ही खूप मस्त आहे. ती बघा तुम्ही व्हिडिओ. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आता मी आलो या ब्रिजवरती. पाणी सोडलं आहे. मी आई बोलली की पाणी सोडलं आहे चांगल्यापैकी. तर मग मी बघायला आलो किती पाणी सोडलं आहे.
तर बघूया आपण, थांबा 1 मिनिट. बाकी उद्या अजून एक सरप्राईज आहे, मी सांगेन मी तुम्हाला उद्याच सांगतो, उद्याच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते सरप्राईज. पाणी 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 तर पाणी. आईने नक्की काय बघायला पाठवलं मला? पाणी आहे मित्रांनो, पण एकदम कमी आहे. हे बघा, हे काय पाणी आहे? हे काय पाणी आहे? हे पाणी नसलेलं परवडलं मला. हे बघायला आलो मी. पाणी सोडलं असं म्हणतात, पण कुठे सोडलंय मला तर काहीच दिसलं नाही. हे फक्त एवढंसं पाणी दिसतंय, थोडंसं. एवढ्या पुढे मी हे बघायला आलो आणि हे हे ठीक आहे, चल त्यातल्या तर ठीक आहे, बघण्यासारखं आहे. मला तुम्हाला नदी फिरवायची आहे, पायी जायला देत नाही त्या नदीवरती. आई बोलते पाणी सोडतात, जोराचं सोडतात पाणी, म्हणून मी जात नाही. आई बोलते म्हणून, नाही तर मी गपचूप जाऊ शकतो, पण गपचूप जाणं. आहे ना कोणतरी आहे तिकडे? कोण आहे? दिसतंय का तुम्हाला? कॅमेऱ्यात दिसत नसेल, त्या साईडला काहीतरी हलतंय तिकडे. काय माहिती, माणूस असेल वाटतं सोड. हां, मग मी सांगत होतो की नदी अजून तुम्हाला फिरवायची, पण नदीवरती आई जायला देत नाही. गपचूप तर जाऊ शकतो, पण गपचूप जाणं बरोबर नाही. सांगूनच जायला पाहिजे तुला. बाबांसोबत जाऊया. गेलो तर बाबांसोबत जाईन आणि तुम्हाला पण दाखवेन. ओके, थोडंसंच पाणी आहे तिकडे आहे त्या साईडला पुढे, पण त्या साईडला कसं जायचं ते काय माहिती नाही मला. तिकडे काय आहे रस्ता जायला? पायवाट तर पायवाट, जाऊन दाखवीन तरी मी. बघतो मी हाय काय काय पायवाट वगैरे. बाकी मी बोलत होतो, जुन्या गाण्यांना कॉपीराईट लागतो काय? आता ही जी लग्नाची गाणी चालू आहेत ती कॉपीराईट फ्री आहेत का काय माहिती नाही आपल्याला. काय बाई होती, ती बाई होती, गेली ती त्या पलीकडे गेली. ही पहिली बाई होती कोणतरी. मी म्हटलं काय फिरतंय तिकडे, तरी आवाज आलेला मला, कारण तिकडे जी लग्नाची गाणी चालू आहेत ना, त्याच्याने मला माहिती नाही कॉपीराईट लागू शकतं की नाही. इथपर्यंत पण आवाज येतो, पण फोनमध्ये तर रेकॉर्ड होणार नाही आवाज, म्हणून मी इकडे शूटला आलो. कोण पण कॉल करत बसतो मला, यायला कोणाकोणाकडे नंबर गेला काय माहिती माझा. पुढे आहे काय काय बघतो मी दाखवतो तुम्हाला. काय असलं तर मग दाखवेल. इथे कुठला तरी रस्ता आहे, थांबा, पायवाट आहे. खाली जात असेल तर मग चांगलंच आहे, मी जवळून दाखवू शकतो तुम्हाला. जाऊ काय काय कळत नाही, इथे शांत रस्ता आहे. हे बघा, पूर्ण घाण पाणी आहे, बरोबर नाही पाणी, नाही एकदम घाण, गाळ आहे पूर्ण खाली. हे बघा, बाकी आता खुल्या मैदानात पोचलो वाटतं आपण. एकदम खुले दिसत आहे, दळे दिसत आहेत सगळे. काजूला कोणीतरी खेपलं नाही, कोणीतरी मर्डर केलं नाही का? खेपला नाही का?
काजू आहे चांगला पण नको आपल्याला. इकडे पण गाणं चालू होणार आहे. पळतो इथून कॉपीराईट लागले पळतो फट्टाय फट पळाय. बाकी हा ब्रिज कोणी बनवला नाही त्याला क्रेडिट्स देऊया. चला बघूया आपण वाचून बघूया काय लिहिलंय तिकडे. हा बोर्ड आहे इथे त्याच्यावर काय लिहिलंय कोणी म्हणजे कोणी बनवलंय ते वाचून बघूया आपण. बाकी इंग्लिश आणि मराठीचे दोघांचे वांदे आहेत आपले तरी पण वाचूया. म्हणजे हा जो आहे पूल बांधला आहे तो 21/11/2025 स्टार्ट झालेला बांधायला आणि काम कधी पूर्ण झालं बघा 20/2/2026. रक्कम बघा आई शपथ. मला असे खडे खडे विकत घेतील हे बघा. 3 लाख आहे ते. हे काय मला व्हिडिओ बनवायला देणारच वाटते. इथून गाणी वाजत आहेत तिथून मागून गाणी वाजत आहेत मध्येच मी चेपलो माहिती आहे. इथे ब्रिजवरती एकटाच कडमडतोय तर काय करू. काय हे तर मला काय बोलायला देणार नाहीत. रात्रभर आता ही गाणी वाजणार कारण लग्न आहे उद्या परवा काहीतरी लग्न आहे. मी दाखवेन तुम्हाला. ती संघटनाच आहे आपली समजून घ्या आता. तर विचार करतो व्हिडिओ समजतीची घोषणा देतो आणि इथे तुमचा निरोप घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.